अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। ब्रिक्स सदस्य देशांमध्ये मजबूत आर्थिक सहकार्याची गरज असल्याची भूमिका पंतप्रधानांकडून व्यक्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उद्या उफा इथं भेट, द्विपक्षीय संबंध सुधारण्याची आशा। झकी उर रहमान लखवीच्या संदर्भात चीनची भूमिका अमान्य असल्याची नरेंद्र मोदी यांची शी जिनपिंग यांच्याकडे स्पष्टोक्ती। मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला। महासंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई भेटीवर। संत तुकारामांच्या पालखीचं आज पुण्याकडे प्रस्थान, संत ज्ञानेश्वरांची पालखी आज आळंदीहून निघणार। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य लढती आज, सेरेना विलियम्स आणि शारापोव्हा लढतीकडे रसिकांचं लक्ष। आता पाहूयात सविस्तर वृत्त। रशियातल्या उफा इथं ब्रिक्स देशांच्या 7व्या परिषदेला आज दुपारी सुरुवात झाली। ब्रिक्स सदस्य देशांमध्ये मजबूत आर्थिक सहकार्याची गरज असल्याची भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत स्पष्ट केली। रीएश्योरेंस पूल बनाने का सुझाव बड़े प्रोजेक्ट में सहायता करने की दिशा में एक स्वागत योग्य कदम है। हमें आशा है कि शीघ्र ही कस्टम्स एडमिनिस्ट्रेशन के बीच एक समझौता संपन्न हो जाएगा। यह एक महत्वपूर्ण ट्रेड फैसिलिटेशन कदम होगा। आज अपनाई जाने वाली ब्रिक्स इकोनॉमिक कोऑपरेशन स्ट्रेटेजी ब्रिक्स के विकास में एक इम्पोर्टेंट माइलस्टोन बनेगा। दुसरीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या शांघाय सहयोग संघटनेची उफा इथं बैठक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत सहभागी होत आहेत। संघटनेमध्ये भारताला सदस्य देशाचं स्थान मिळावं ही मागणी पंतप्रधान लावून धरणार आहेत। या बैठकीत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उद्या भेट होणार असून उभय देशांमधले संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची ठरेल। पंतप्रधानांनी आज सकाळी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेतली। दोन्ही देशांच्या नेत्यांची ही पहिलीच भेट असून या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली। इराण भारताचा मित्र देश असून त्याच्याकडून भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो। तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी परस्पर सहकार्याच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली। शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्यत्वासाठी भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसंच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात उत्साहपूर्वक सहभाग घेतल्याबद्दल मोदी यांनी रशियाचे विशेष आभार मानले। 21 जून को आपने जो को स्पॉन्सर तो बने, लेकिन पूरे रशिया ने जिस प्रकार से अंतर्राष्ट्रीय योगा डे को मनाया, और मैं मानता हूं कि शायद इतनी बड़ी मात्रा में इतने सभी शहरों में, सभी टाइम जोन में, सभी स्टेट्स में जिस उमंग और उत्साह के साथ योगा डे मनाया, इसके लिए मैं आपका बहुत आभारी हूं। रशियातील उफा इथं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्यामध्ये मोदी यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी उर रहमान लखवी याची पाकिस्ताननं केलेल्या सुटकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। या मुद्द्यावर पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्याच्या भारताच्या प्रस्तावावर चीनकडून उपस्थित झालेला नकाराधिकाराचा मुद्दा चीनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उपस्थित केला। चीनने पाकिस्तानची केलेली पाठराखण अयोग्य असून याबाबत भारत गांभीर्यानं विचार करत असल्याचं चीनच्या निदर्शनाला आणून देण्यात आलं आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली। मध्य प्रदेशातल्या बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला। मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती। आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही विनंती मान्य केली। या घोटाळ्या प्रकरणी न्यायालयानं सीबीआयकडून येत्या 24 जुलैपर्यंत प्रतिसाद मागितला आहे। या प्रकरणाशी संबंध असलेल्या जवळपास 45 व्यक्तींच्या मृत्यूंची चौकशीही सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे। या प्रकरणासंदर्भात मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांना बडतर्फ करण्यात यावं
या विनंती अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला नोटिसा बजावल्या आहेत। सरकार की तरफ से अटॉर्नी जनरल ने सुप्रीम कोर्ट में स्टेटमेंट दिया है कि सरकार ने इन केसेस की जांच सीबीआई को करने के लिए हाईकोर्ट में पहले ही निवेदन कर दिया है। उस आवेदन पत्र को सुप्रीम कोर्ट ने सीधे इंटरटेन करते हुए सारे केसेस की जांच सोमवार से सीबीआई को देने के आदेश जारी कर दिए हैं। चूंकि ये केसेस आज ही सुप्रीम कोर्ट ग्रीसवर असलेल्या कर्जफेडीबाबत नवा प्रस्ताव सादर करण्याची आणखी एक संधी युरोपीय समूहाकडून देण्यात आली आहे। ग्रीसकडून नवा प्रस्ताव आल्यास त्यावर रविवारी होणाऱ्या युरोपीय संघाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल। कर्ज देणाऱ्या संस्था आणि देशांच्या कर्जफेडीबाबत आपण कालबद्ध कार्यक्रम तयार करून वेळेवर कर्जफेड करू असा विश्वास ग्रीक पंतप्रधान सिप्रास यांनी व्यक्त केला आहे। ब्रिटनच्या 5 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं सर्वात महत्त्वपूर्ण अशा वाणिज्यिक मोहिमेची कालपासून उलटगणती सुरू केली। या उपग्रहांचं प्रक्षेपण आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटाहून उद्या केलं जाणार आहे। या 5ही उपग्रहांचं एकूण वजन 1440 किलोग्राम इतकं असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे। इस्रोची ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठी मोहीम आहे। सार्वजनिक उत्सवांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला काल दिली। उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सार्वजनिक उत्सवांवर आलेली बंधनं आणि आगामी गणेशोत्सवाबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर राज्य सरकारनं त्वरित मार्ग काढावा या मागणीसाठी ठाकरे यांनी काल फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके, खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण सिंह परदेशी, मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता, पोलीस आयुक्त राकेश मारिया, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षाच्या महासंपर्क अभियानाचा आढावा एका बैठकीत घेतला। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री आणि पक्षाचे पश्चिम विभागातील सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते। पक्षाची सदस्य संख्या वृद्धीबरोबरच संघटनात्मक समन्वय साधण्याविषयी अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं। राज्यातील सहयोगी पक्षांबरोबर अधिक चांगले संबंध कसे निर्माण होतील याविषयी अमित शहा या भेटीत विचारविनिमय करणार आहेत। महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि गुजरातमधील पदाधिकाऱ्यांशी शहा चर्चा करणार आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि इतर विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात आज आणि उद्या मोर्चे काढण्यात येणार आहेत। आज धुळे आणि ठाणे इथं जिल्हा काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले। धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केलं। मोर्चेकऱ्यांनी धुळ्याचे प्रभारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना मागण्यांचं निवेदन दिलं। ठाण्यातही आज काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी मंत्री आणि आमदार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली शहरातून हा मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, मुस्लिमांना 5% आरक्षण द्या आदी विविध मागण्यांचं निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। बीड जिल्हा सहकारी बँकेनं शेतकरी पीक विम्याची 251 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित न करता अन्य बँकांमध्ये मुदत ठेवीच्या रूपात गुंतवली आहे असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। बीड जिल्ह्यातल्या 4,89,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचाही आरोप त्यांनी केला। या बँकेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नियंत्रण आहे। राज्य सरकारनं अन्न आणि औषध प्रशासनाला हल्दीराम कंपनीच्या पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या नमुन्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत। अमेरिकेत हल्दीरामच्या उत्पादनांवर बंदी घातल्याचा अहवाल आल्यानंतर
आता राज्य सरकारनंही या नागपूर स्थित कंपनीची उत्पादनं आरोग्यास हितकारक आहेत की नाहीत हे तपासण्याचा निर्णय घेतला आहे। यासंबंधीचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। राज्यात हल्दीरामच्या खाद्यान्न पाकिटांना मोठी मागणी असल्यामुळे त्यांची तपासणी करणं आवश्यक असल्याचंही विद्या ठाकूर यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात हल्दीराम कंपनीची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही। मुंबई पोलिसांनी सर्व प्रकारच्या ड्रोन उड्डाणांवर आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घातली आहे। पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे। ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 नुसार मुंबई पोलिसांनी हा आदेश जारी केला आहे। रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या ड्रोनसोबतच पॅराग्लायडिंगवरही बंदी घालण्यात आली आहे। या आदेशावर अंमलबजावणी सुरू झाली असून 2 ऑगस्टपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे। चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक शालेय मैदानी स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये विश्वविक्रम करणाऱ्या दुर्गा देवरे हिचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत सत्कार केला। आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पदार्पणातच दुर्गानं मिळवलेलं सुवर्णपदक कौतुकास्पद असून भविष्यात तिनं असंच यश संपादन करून भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर फडकावत ठेवावा अशा शब्दात तावडे यांनी तिला शुभेच्छा दिल्या। दुर्गाच्या यशामध्ये तिच्या प्रशिक्षकांचा वाटाही महत्त्वाचा आहे असं तावडे म्हणाले। दुर्गासारख्या खेळाडूंना सरकारच्या वतीनं दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। क्रीडा क्षेत्रासाठी सुपर स्पेशालिटी क्रीडा संकुल उभारण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन क्रीडा मंत्र्यांनी यावेळी दिलं। चीनमधल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या या शालेय विद्यार्थिनीनं 1500 मीटर्सचं अंतर 4 मिनिटं 33.66 सेकंदात पार करून नव्या विक्रमाची नोंद केली आहे। राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज नागपूरमध्ये सांगितलं। जिल्हाध्यक्षांच्या मुलाखती घेण्यासाठी अजित पवार नागपुरात आले असून रवी भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 6 महिने या सरकारला वेळ दिला, लगेच सरकारच्या विरोधात गेलो नाही, मात्र हे सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून आंदोलन करणार आहे असं ते म्हणाले। विद्यापीठ निवडणुकीचं स्वागत असल्याचं मत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं। देशाच्या संरक्षण खात्यातल्या कनिष्ठ अधिकारी आणि जवान या पदांची भरती आता ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार असल्याची माहिती सेना भरती कार्यालयाचे संचालक कर्नल महेंद्र कुमार जोशी यांनी आज नागपूरमध्ये दिली। यासाठी इच्छुक उमेदवारांना त्यांची नोंदणी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर वैध मुदतीत करावी लागेल। ऑनलाईन भरती हे लष्कराच्या बहुप्रतीक्षित आणि सुनियोजित प्रक्रियेतलं पाऊल असून त्यामुळे भरतीचं काम सुलभ आणि सुटसुटीत होईल असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या प्रक्रियेत उमेदवारांना विविध माध्यमांच्याद्वारे 45 दिवस अगोदर भरतीबाबत सूचित केलं जाईल। त्यानंतर त्यांना 30 दिवसांचा कालावधी तयारीसाठी मिळेल। केंद्र आणि राज्य सरकारच्या किऑस्क तसंच सामान्य सुविधा केंद्रांद्वारे उमेदवार लॉग ऑन करू शकतील असं जोशी म्हणाले। यापूर्वी ऑनलाईन भरती प्रक्रिया अधिकारी आणि वरिष्ठ पदांच्या उमेदवारांकरताच मर्यादित होती, आता ती सर्वांसाठी करण्यात आली आहे। ग्रीसवरील आर्थिक संकटामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल 484 अंकांनी घसरला होता। मात्र आज सकाळी बाजार काही प्रमाणात सावरला। प्रारंभीच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 110 अंकांनी वधारला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 37 अंकांची सुधारणा झाली। विनिमय बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी मजबूत झाला। आंतरराष्ट्रीय चलन बाजारपेठेत आज रुपयाची किंमत 63 रुपये 53 पैसे झाली। मंत्रालयात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला पंढरपूर तालुका पोलिसांनी काल जेरबंद केलं। या प्रकरणी वाई इथला संदीप राऊत, पंढरपूर इथला कृष्णा लिहिणे यांच्यासह मुंबईतल्या एका बोगस नियुक्तीपत्र आणि शिक्के तयार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या टोळीचं लोण राज्यभर पसरलं असल्याची शक्यता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद गावडे यांनी व्यक्त केली आहे। या टोळीनं पंढरपूर परिसरातल्या 30हून अधिक तरुणांना सुमारे 90 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती पुढे येत आहे। फसवणूक झालेल्या तरुणांना या टोळीनं मंत्रालयातल्या विविध खात्यात नियुक्तीची पत्र तसंच ओळखपत्र दिली आहेत। या प्रकरणात मंत्रालय पातळीवरील कुणी सामील आहे का या संदर्भात पोलीस तपास करतायत।
गव्हर्नमेंटचं एक बनावट शिक्का तयार करून मोनोग्राम आहे, राजी चिन्ह आहे, राजी चिन्ह त्याच्यावर छापलेले गेलेलं आहे आणि खाली बोगस अधिकाऱ्याची बोगस सही केलेली आहे. म्हणजे असं कुठलं पदच नाही की कार्यकारी अधिकारी म्हणून शिक्षण विभागात असं कुठलंही पद नाही, परंतु तसा स्टॅम्प भरून तो मारलेला आहे फोटोवरती आणि साईन केलेली आहे. साईन बी दुसऱ्या अधिकाऱ्याची केली की तो अधिकारी कुठल्याही लेवलला तिथं नोकरीला नाही अशा अधिकाऱ्याची त्याच्यावरती साईन केलेली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाकडे येणाऱ्या निम्म्याहून जास्त तक्रारी खोट्या किंवा नॉन मेंटेनेबल स्वरूपात असतात, असं परखड मत राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती S.R. बन्नूरमठ यांनी काल अमरावतीत व्यक्त केलं. आयोगाच्या मुंबई आणि अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या मानवी हक्क जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आयोगाकडे येणाऱ्या सर्वात जास्त तक्रारी पोलीस विभागाच्या विरोधात असतात, मात्र त्यातल्या 70% तक्रारी खोट्या निघतात, असं न्यायमूर्ती बन्नूरमठ यावेळी म्हणाले. 2 दिवसांच्या दौऱ्यात न्यायमूर्ती बन्नूरमठ यांनी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मानवाधिकार उल्लंघन संदर्भातल्या तक्रारींची सुनावणी घेतली. आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारनं खर्चाची तरतूद केली असून आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज उस्मानाबादमध्ये दिली. आदिवासी विकास आयुक्तालय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थींना जमिनींच्या 7-12 उतार्यांचं वाटप तसंच शेती उपयुक्त अवजारांचं वाटप केलं. त्यावेळी आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. राज्यात आदिवासींच्या 45 जमाती आहेत. 17 जिल्ह्यातील 72 तालुक्यांमध्ये या समाजाच्या लोकांचं वास्तव्य आहे. संपूर्ण समाजाची उन्नती होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं 5,000 कोटींच्या योजना तयार केल्या आहेत. विविध योजना राबवण्यासाठी केंद्राकडूनही आणखी निधी मिळू शकतो, असं सावरा म्हणाले. जूनमध्ये अकोला जिल्ह्यात पावसाच्या दमदार आगमनानंतर बळीराजा सुखावला. त्यानं लगबगीनं शेतीत पेरणी केली, मात्र नंतर पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहेत. गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं अकोला जिल्ह्यातील पिकं कोमेजत चालली असून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. येत्या 3-4 दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांची पेरणी वाया जाणार आहे. हे सर सोकेल चाललं बापा सर, पाणी पाऊस नाही तर सर हायब्रिड सर सोकून गेलं. याच्या पाणी पेरलं तेव्हापासून पाण्याचा थेंब नाही याच्या म्हणजे आगाई तो वर आले आणि पाण्यानं चाट दिली आणि कसं करा आता. जिल्ह्यात आतापर्यंत 4,84,000 हेक्टरपैकी सुमारे 2,65,000 हेक्टरवर पेरणी करण्यात आली. ही पेरणी सरासरीच्या 55% तर नियोजित लक्ष्याच्या 58% इतकी आहे. मूग आणि उडदाची पेरणी जून महिन्यातच करणं गरजेचं असतं. त्यानंतर पेरणी केली तर उत्पादनात घट होते. जिल्ह्यात 55% क्षेत्रावर ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाची पेरणी झाली आहे. पावसानं दडी मारल्यानं तापमानात प्रचंड वाढ झाली असून गेल्या 2 वर्षांच्या नुकसानानंतर यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढावण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनाचा वापर करून आपली पिकं वाचवावीत असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी केलं आहे. शेततळे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध या माध्यमातून आपल्याला पाणी उपलब्ध आहे बऱ्याच ठिकाणी. तर जिथे असं पाणी उपलब्ध आहे तिथे एखादं संरक्षित सिंचन द्यावं. पाण्यासाठी असलेली स्पर्धा कमी करायची असते. मग याच्यामध्ये आपल्याला जमिनीतून बाष्पोत्सर्जनाने जे पाणी जातं वाया ते थांबवण्यासाठी ज्या भेगाळल्या असतात जमिनी, त्या भेगाळल्या जमिनींना वरच्यावर हलकी मशागत जर आपण केली तर त्या भेगा बुजून जातात आणि जमिनीतलं पाण्याचं जे उडून जाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. मौलाना आझाद मंचाचे अध्यक्ष हुसेन दलवाई यांच्यातर्फे मुंबईत डोंगरीतल्या नूरबागमधल्या सना कम्युनिटी हॉल इथं काल संध्याकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला शहरातले राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठुरायाच्या नामाचा गजर करत असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि रिमझिम पावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. इथं जमलेल्या या वैष्णवांच्या मेळ्यात आनंदाला उधाण आलं होतं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी आज संध्याकाळी आळंदीहून निघेल. यंदाच्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात देहू इथून पंढरपुराकडे प्रस्थान केलं. यंदा या पालखीचं 330वं वर्ष आहे. देहू इथल्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेक भागांमधून दिंड्या घेऊन आलेले हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष करत सहभागी झाले होते. तुकाराम महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन झाल्यानंतर त्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात मार्गस्थ झाली. काल या पालखीचा मुक्काम इनामदारवाड्यात होता. आज ती पुण्याकडे मार्गस्थ होत आहे. यावर्षी आम्ही रथावर GPS सिस्टीम बसवलेली आहे. त्याचा उपयोग मुख्यतः आमच्या विश्वस्तांना आणि डिपार्टमेंटला जास्त होईल की पालखीचं स्थान प्रवासामध्ये नेमकं कुठे आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. रोज पालखी सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम होत असतात त्याचं सर्व चित्रीकरण करून संध्याकाळी ते अपलोड करून फेसबुक दिंडीवर ते दाखवण्यात येईल आणि ज्यांना आवश्यकता आहे अशी मंडळी निश्चितपणे त्याचा लाभ घेऊ शकतील. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून निघालेल्या संत नामदेवांच्या पालखीचं आगमन काल हिंगोली शहरात झालं. शहरातल्या अग्रसेन चौकात या पालखीचं स्वागत हजारो नागरिकांनी जल्लोषात केलं. यंदा प्रथमच हिंगोलीत रिंगण सोहळा झाला. आज पालखी औंधा नागनाथकडे मार्गस्थ झाली. पैठण इथूनही काल संत एकनाथांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. टाळ, चिपळ्या, वीणा, पखवाज यांचा निनाद आणि वारकऱ्यांच्या हरिनाम गजरामुळे अवघं वातावरण भक्तिरसात न्हाऊन गेलं आहे. राज्याच्या विविध भागातून निघणाऱ्या या संतांच्या पालख्या आणि दिंड्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात दाखल होतात. अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कबड्डी स्पर्धेला कालपासून कोल्हापुरात प्रारंभ झाला. महावितरण कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक निलेश गटणे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर शिवकालीन युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या स्पर्धेत विविध राज्यांमधल्या 18 संघांचा सहभाग असून त्या महाराष्ट्राचे 4 संघ आहेत. आज पहिल्या दिवशी महावितरण, तामिळनाडू, तेलंगण आणि पंजाबच्या संघांनी विजयी सलामी दिली. शनिवारी या स्पर्धांची सांगता होणार आहे. लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरी गटाच्या उपांत्य फेरीतल्या लढती होणार आहेत. यात सेरेना विलियम्स आणि मारिया शारापोवा यांच्या सामन्यांकडे टेनिस रसिकांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरी लढत पोलंडच्या राडावान्स्का आणि स्पेनच्या मुगुर्जा यांच्यात होणार आहे. दरम्यान भारताचा रोहन बोपण्णा आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्गिया या जोडीनं पुरुष दुहेरीत अव्वल मानांकित अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसंच सानिया मिर्झानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, अँडी मरे या दिग्गजांसह रिचर्ड गास्केट यानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत फेडररनं काल फ्रान्सच्या गाईल सेमॉनचा पराभव केला तर अँडी मरेनं कॅनडाच्या वॅसेक पॉस्पिसिलवर मात केली. नोवाक जोकोविचनं काल क्रोएशियाच्या मारिन सेलिकवर 6-4, 6-4, 6-4 असा सहज विजय मिळवला. उपांत्य फेरीत आता फेडरर विरुद्ध मरे आणि जोकोविच विरुद्ध गास्केट अशा लढती रंगणार आहेत. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये मजबूत आर्थिक सहकार्याची गरज असल्याची भूमिका पंतप्रधानांकडून व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उद्या उफा इथं भेट. द्विपक्षीय संबंध सुधारण्याची आशा. झकी उर रहमान लखवीच्या संदर्भात चीनची भूमिका अमान्य असल्याची नरेंद्र मोदी यांची शी जिनपिंग यांच्याकडे स्पष्टोक्ती. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला. महासंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई भेटीवर. संत तुकारामांच्या पालखीचं आज पुण्याकडे प्रस्थान. संत ज्ञानेश्वरांची पालखी आज आळंदीहून निघणार.
आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य लढती आज सेरेना विलियम्स आणि शारापोव्हा लढतीकडे रसिकांचं लक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.